आज डे 3 आहे. 3 आहे ना? 3 ऑन चाललोय. वाजले आता सकाळचे 6. बळबळ उठले. उठणार तर नसतो पण बळबळ उठले. मिरजा 5लाच उठला होता. त्याने उठवले आणि संकेत भाऊ आमचा कंटिन्यू कीर्तन देत होता. नाहीतर आम्ही झोपलो असतो परत. बिस्लरी शिवाय हात धुत नाही आमचा गडी. सकाळी 6 वाजता एवढी गर्दी आहे. म्हणलं दुपारी केवढी गर्दी असेल इथं. कामाने मेन आता आहे नर्मदेच्या पात्रावरती बरोबर. डायरेक्ट व्हीआयपी लाईनीत आलोय आम्ही डायरेक्ट रोप नंबर 8ला आलो. हे ममलेश्वरचं मंदिर आहे. जागा नाही सांगता आमचं 8 व्हेंटिलेशन फाईन पुढं पुढं आणि मागे दोन्हीकडे गॅप फाईन. लोक आडवा धर ब्लॉग आडवा आहे. गॅप ठेवली का नाही बघा. मागा मग केवढे घ्या तुम्ही. दर्शन झालंय आणि इथं आलोय अखंड ज्योत आहे इथं. आणि आलोय नर्मदेच्या पात्रापाशी. ती एकमेव नदी आहे जी जगात फक्त उलटी वाहते. आता इथं जरा आपले पाप धुवून टाकू. काय असतील ते नसतील तर काही विषय नाही. तपश्चर्या चालू इथं काहीतरी बाबांची. आता चाललोय ममलेश्वर महाराजांच्या दर्शनाला. गाईज ममलेश्वरचं मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे प्रॉपर. आता भोक काहीतरी चढवतो ते 20-25 मांडी टाकले. गाईज नर्मदेची आरती घ्यायला आलो होतो. संध्याकाळी 7ची आरती होती पण जरा लवकर आलो. पाऊस पडतोय मजबूत. गाईज बघा कसं आहे क्वालिटी.